नमस्कार मंडळी, मी समीक्षा नेमकर माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आता दस्तुरी ते खेड रस्त्याची काय व्यवस्था ही आता मी तुम्हाला दाखवते. दस्तुरी ते खेड रस्त्याचं काम चालू झालं आहे. 2 महिने झाले, पण रस्ता अजून काय पाहिजे तशी गती नाही आहे कामाला या. आणि लेबर कमी, मशिनरी कमी, तर रस्त्याचं काम कसं होईल हे बघा. आता ही काय अवस्था आहे. 2 महिन्यात तरी एवढूसा पट्टा होत असेल तर मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल का? नागरिकांना खूप या रस्त्याचा त्रास आहे. हे बघा, आता थोडासा पट्टा झालेला आहे कामाचं. हो रिक्षावाले दादा, तुम्हाला काय त्रास वाटतं? काय वाटतं या कामाचं? बरेच दिवस झाले ना, मोठ्याने बोला. मग रिक्षावाले प्रत्येक रिक्षा आणि काम पण यांचं स्लो आहे हो. मे महिन्यापर्यंत पाऊस पडेपर्यंत तरी काम व्हायला पाहिजे ना. नागरिकांचे किती हाल होत आहेत आता एवढा प्रवास नेहमीचा खराब रस्त्यामध्ये. काम घेतलंय करायला खरं, पण मशिनरी कमी, लेबर कमी, काम कसं होईल फास्ट? एवढा पट्टा जर 2 महिन्यात होत असेल तर पुढे खेडपर्यंतचा रस्ता व्हायला किती महिने जातील? आता बघा, हा दस्तुरी ते आपण वेतावाडीपर्यंत येतोय. बघा रस्ता काय आहे. आता ही रिक्षा काय चालते तरी काय? तुम्हाला म्हणताय ना बैलगाडी परवडली चालताना. असा रस्ता खराब आहे तरी गाडीवाले गाड्या तरी कशा चालवतील? ते बघा कशी डुकडुक डुकडुक घालते रिक्षा. बसवाले पण हैराण झाले, बोलतात काय हा रस्ता इकडे नको येऊस वाटतं असं बोलतात. पर्यायी मार्ग केलाय त्याचा दूर आहे ना. आता इथं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे पर्यायी मार्ग दिलेला आहे इकडे. तर कुंभारवाड्यापासून तीनबत्तीवरच्या शंकराच्या मंदिराच्या पर्यंत हा रस्ता गेलेला आहे. दुसरा मार्ग दिलेला आहे. इकडे रस्त्याचं काम चालू आहे. इथं सूर्यवेल्लींचे इथे पाणी फुल भरतं, त्यामुळे ते काम चालू आहे. ब्रिज वाढवणार आहे, मोठा करणार आहे, त्यासाठी हा पर्यायी मार्ग दिलेला आहे. हा पर्यायी मार्ग पण बघा किती धुळीचं साम्राज्य आहे सगळीकडे. त्या ह्या धुळीच्यामुळे सर्व नागरिकांना त्रास होत आहे, प्रवाशांना पण त्याचा त्रास होतोय. तर लवकरात लवकर सरकारने या कामाकडे लक्ष द्यावे, लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे ही विनंती. काय बोललात? रस्ता कसा आहे? तुम्ही कुठचे आहे? हेदलीचे. तुम्ही कधीतरी आलात तर भेटलात ना रस्ता कसा आहे? आम्ही आता इथले रहिवासी आहोत, तर आम्हाला किती त्रास होत असेल या धुळीचा, या रस्त्याचा रोजचा प्रवास. लोक कामाला जाणारी, येणारी, शाळेला जाणारी मुलं खूप हैराण झाले हो जनता इकडली. काय करणार इकडले रहिवासी खूप. हा रस्ता बनवायला घेतली त्याला किती 2 महिन्यात अजून होते. होय, आता शिमग्याला किती आमच्या लोकांना ट्रॅफिक तर होईलच, आणि आम्हाला लोकांना त्रास किती होईल बघा. आत्ताच आहे एवढा ट्रॅफिक. शिमग्यात किती ट्रॅफिक होईल मग? त्या दिवशी तर 1 तास इथं ट्रॅफिक होतं बघाल. मी त्या ट्रॅफिकमध्येच अडकलेली होती. भरणा नाका खेडचे रिक्षावाले आहेत ना, ते म्हणतात आम्हाला इकडे येऊसं नाही वाटत. हा होय काय? इकडलं भाडं घेत नाही तुम्ही? आमच्या गावातल्या रिक्षावाल्यांनी चालवावी आहे इकडं भाडी. इकडं रोजचे गावातली आमची रिक्षावाले येतात. रहदारी सुद्धा त्यांना पण खूप त्रास होतो. मग पर्याय नाही ना त्यांना दुसरं, काय करणार? होय. हा, लवकरात लवकर रस्ता बनवून तयार करावा आणि रहिवाशांना, प्रवाशांना रस्ता चांगला बनवून द्यावा लवकरात लवकर. देव आमचा आता आमच्या प्रत्येकाच्या दारी आम्हाला भेटायला येणार.
कोकणात शिमगा हा सण मोठा उत्सवात साजरा केला जातो. तर मग देव आता आमच्या दरवाजे येताना ह्या रस्त्याने येणार का? तर सरकारने त्याचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला रस्ता चांगला करून द्यावा. दस्तुरीला रस्त्याच्या कामामुळे ट्रॅफिक खूप होते, तर तो एक प्रश्न सोडवावा लवकरात लवकर.